पोलीस भरती सराव पेपरमधील टॉपर विद्यार्थ्यांसाठी बक्षीस घ्यायचं म्हणून एका मॉलमध्ये आलो. सुरुवातीलाच महागड्या सायकली बघितल्या आणि मला माझी कॉलेजची सायकलची आठवण झाली. आता मॉलचं म्हणाल तर काय, सगळं एकदम झगमगाट. एक समजलं की बाबा रे, फक्त खिशामध्ये पैसा पाहिजे. आई वडील सोडून बाजारामध्ये सर्व काही मिळतं, फक्त आई वडील परत मिळणार नाहीत. आता मॉलमध्ये ज्या कामासाठी आलो होतो ते म्हणजे आपल्या सराव पेपरमधील जे टॉपर विद्यार्थी होते त्यांच्यासाठी चांगले शूज घ्यायचे होते. रनिंग करताना त्यांना फायदा व्हावा हाच त्याचा उद्देश होता. आता 4 टॉपर विद्यार्थी असल्यामुळं 4 शूज घ्यावे लागले. विनोद सरांनी सर्व काही चेक केलं, ग्रीप वगैरे, आणि 4 शूज घ्यायचं ठरलं. आता शूज घेतल्यानंतर बिलिंगला गेलो. बिलिंग करत असताना भीम म्हणत होता, सर या मुलाला पगार किती असेल? म्हणलं तुझं काय लग्न जमवायचं नाही, तुझ्या लग्नाच्या टायमाला इन्क्वायरी करू आपण. शेवटी शूज घेतले, बिल केलं आणि घरी निघालो. आता घरी आल्यानंतर त्या 4ही शूजना व्यवस्थित पॅक करणं गरजेचं होतं. या कामात माझ्या मुलाने पण खूप मोठी मदत केली. त्यानं सगळं काही पॅक करू लावलं. शेवटी तो मदत करतो प्रत्येक कामामध्ये मला. आता पॅकिंग करणं गरजेचं होतं. पॅकिंग केल्या, त्यांच्यावर त्यांच्या नावाचे स्टिकर लावले आणि सर्व काही काम माझ्या मुलाच्या निगराणीत पार पाडलं. आता पॅक झालं एकदाचं आणि सर्व शूज पॅकिंग केल्यानंतर स्पीड पोस्टने पाठवायचं ठरलं. शेवटी म्हणलं आपल्या भारताची लोकसंख्याच वाढली, थोडी गर्दी असणारच. परंतु जास्त काय वाट बघायची गरज पडली नाही. लवकरच नंबर लागला. सर्व पॅकिंग करून आणल्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही. त्या सरांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं. खूप चांगला उपक्रम आहे म्हणे, कौतुकसुद्धा केलं. शेवटी सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. त्यांना लवकरच ते बक्षीससुद्धा मिळतील. या कामाचं खूप मोठं समाधान होतं. 4ही विद्यार्थी ग्रामीण भागातले होते, याचा आनंद होता. प्रत्येक विद्यार्थ्याचे कष्ट असतात. असाच आपण पेपर घेत असतो. तुम्ही जर आपल्या ग्रुपमध्ये नसाल तर व्हिजन खाकी टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, किंवा माझा नंबर पण देतो आहे. तिथं काही अडचण वाढली बिंदास कॉल करा. मी माझ्या परीने जेवढं शक्य असेल तेवढं सहकार्य करेन. फक्त एक लक्षात ठेवा, आपल्याला लागायचं आहे.